लोकसभा खासदारांची संख्या 543 वरून 850 होणार आहे। खासदार संख्येसह खर्चाचा बोजा सुद्धा वाढणार आहे। खासदार वाढीचा बोजा हा थेट सरकारी तिजोरीवर पडणार आहे। निधी भत्ते वेतनाच्या माध्यमातून 2000 कोटींची वाढ होणार आहे। विधानसभा सदस्य संख्येमुळे राज्यांवर सुद्धा बोजा वाढणार आहे। तर मतदारसंघाची पुनर्रचना करत असताना लोकसभेतील खासदारांची संख्या सध्याच्या 543 वरून 850 इतकी होणार आहे आणि त्यामुळे पर्यायाने खासदार निधी वेतन भत्त्यांमध्ये वार्षिक 2000 कोटींनी वाढ होणार आहे तशी अपेक्षा व्यक्त केली जाते। तसंच विधानसभेच्या आमदारांची संख्या सुद्धा वाढणार आहे आणि त्यामुळे राज्यावरचा खर्चाचा ताण सुद्धा वाढणार आहे। खासदारांच्या संख्येमध्ये 300 ने वाढ होणार असल्यामुळे आर्थिक ताण सुद्धा तितकाच वाढणार आहे। सध्या लोकसभा तसंच राज्यसभेच्या प्रत्येक खासदाराला मतदारसंघातील विकास कामांसाठी 5 कोटींचा निधी मिळतो। सध्या लोकसभेच्या 543 खासदारांच्या विकास निधीवरून 2700 कोटींपेक्षा वर्षाला अधिक निधी सरकार खर्च करत असते।